शीतल होम किचनमध्ये तुमचं स्वागत करते. चला तर इथे मी मस्त बटर पराठासोबत काजू करीची भाजी तयार केलेली आहे. मस्त अशी भाजी तयार केलेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मी एकाच पॅनमध्ये घेतलेलं आहे 1 ग्लास इतकं पाणी आणि हे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे अशा प्रकारे कापून घेतलेले आहे. नंतर यामध्ये टाकून देऊया. त्यानंतर इथे 7 ते 8 मी काजू घेतलेले आहे. हे काजू पण यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर इथे मी एक मसाला पान यामध्ये टाकून दिलेला आहे. आता हे छान आपल्याला मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला उकळून घ्यायचा आहे. चला तर हे सगळं आपले मऊ झालेलं आहे आणि शिजलेलं आहे. चला तर यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतलेलं आहे. चला तर यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यात हे सर्व काढून घेऊया आणि आपल्याला याचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे. चला तर अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेला आहे. चला इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि याला बारीक कापून याची पेस्ट तयार करून घेणार आहे. इथे मी एकाच पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. हे तेल छान गरम झाल्यावर यामध्ये मी बटरची वडी टाकलेली आहे. बटरची वडी पूर्ण विघळून घेऊया. त्यानंतर मी यामध्ये खडे मसाले टाकते. हे मसाले इतके आपण मसाले घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये मी आलं आणि लसूण ठेचून घातलेला आहे. लसूण लालसर होईपर्यंत वाट बघावे लागेल. त्यानंतर यामध्ये जे पेस्ट तयार केली ती कांद्याची ते यामध्ये टाकून देऊया. चला तर याला तेल सुटेपर्यंत असंच फिरत राहूया. चला तर इथे मस्त तेल सुटलेलं आहे कांद्याला. त्यानंतर इथे मी एक टोमॅटोचा पेस्ट तयार केलेली ती टाकते. आपल्याला टोमॅटो पण शिजवून घ्यायचा आहे. नंतर एका वाटीत मी 4 चम्मच इतका दही घेतलेला आहे. त्यानंतर इथे 1 चम्मच पनीर मसाला टाकलेला आहे. त्यानंतर इथे 1 चम्मच किचन किंग मसाला आणि 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि थोडीशी हळद यामध्ये टाकून देऊया. चला तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करा याला. त्यानंतर आपले इथे टोमॅटो शिजवून झालेला आहे. चला तर हे सर्व दही आणि मसाले मिक्स केलेले यामध्ये टाकून देऊया आणि याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं कमी आचवर शिजवून घ्यायचं आहे. चला तर हे शिजल्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम इतके काजू घ्यायचे आहे. नंतर यामध्ये टाकून देऊया. हे काजू तुम्हाला अगोदर तुपामध्ये पण फ्राय करू शकता, नाहीतर नंतर बी असेच टाकू शकता तुम्ही यामध्ये. मी इथे विदाउट फ्राय केलेले काजू टाकलेले आहे. त्यानंतर इथे गरम पाणी टाकलेलं आहे. चला तर इथे मस्त उकळी आलेली आहे भाजीला. चला इथे चवीनुसार मीठ टाकूया आपण आणि इथे मी चिमूटभर इतकी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. छान आपल्याला इथे 3-4 मिनिटं असंच शिजवून घ्यायचं आहे. इथे आपली मस्त काजू करी उकळायला लागली आहे. त्यानंतर यावरती कोथिंबीर टाकून देऊया.
चला तर इथे मस्त आपले काजूची करी तयार झालेली आहे. तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर इथे मस्त आपण काजूची करी सर्व करूया. इथे बटर परोठा किंवा रोटीसोबत तुम्ही काजू करी सर्व करू शकता. चला तर अशाच मस्त रेसिपीसोबत चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.